एकच मतदार चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान कसा करतो असा सवाल जयंत पाटील यांनी विचारलेला आहे। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर जयंत पाटलांनी हा सवाल केला। 80 वयाची व्यक्ती फर्स्ट टाइम वोटर कशी ठरते असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने विना फोटोचे वोटर आयडी दिलेच कसे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर जयंत पाटलांनी एक्स वरती ट्वीट केलेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने स्फोटक ठरली असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यांनी जे वोट की चोरीवर जे मुद्दे मांडले त्यामुळे नक्कीच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न निर्माण झाले आहेत असं जयंत पाटलांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकांच्या निकालावर प्रश्न निर्माण झाले आहेत, तसंच महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष असताना त्यांच्या इतक्या जागा कशा निवडून आल्या त्याचं चित्रही जवळपास स्पष्ट झालं आहे असं देखील जयंत पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। निवडणूक आयोगाला खालील प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील। एकच मतदार चोर चार जे आहेत ते चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान कसा करतो असं देखील यावेळेला जयंत पाटलांनी म्हटलंय। 80 वर्षाची वयोवृद्ध व्यक्ती फर्स्ट टाइम वोटर कशी ठरते असा देखील सवाल त्यांनी केलाय। तर एकाच घरात 80 मतदार कसे असू शकतात असा सवाल देखील यावेळेला जयंत पाटलांनी केला। निवडणूक आयोगानं विना फोटोचे वोटर आयडी दिलेच कसे, विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती निवडणूक आयोग उत्तर देऊ शकणार नसेल तर नक्कीच या देशात मतांची चोरी झाली आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं।